भंडे सर, माझा मित्र प्रताप, या ठिकाणी सर्व उपस्थित प्राध्यापक आणि माझ्या समोर भविष्यकाळातले सगळे स्मार्ट, हुशार, कणखर गुणगटाचे यशस्वी अभियंता होऊ घातलेले सगळे माझे लहान बहीण भाऊ. मी अहमदनगरमध्ये एसपी होतो त्यावेळेला एक जैन धर्मगुरू आहेत तरुण सागरजी महाराज, त्यांना पोलीस मुख्यालयात पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पोलिसांबद्दल 4 ओळी सांगितलेल्या होत्या. त्या अशा: संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं. फर्क केवल इतना होता है, संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं. दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है. संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी, इसमें कोई फर्क नहीं है. वर्दी विश्वास का प्रतीक है वगैरे वगैरे. सांगण्याचा उद्देश आहे की मी एक IPS अधिकारी आहे, पोलीस अधीक्षक आहे. 2 महिन्यांनी मी DIG होईल, म्हणजे DPC झाली. आणि DIG म्हटल्यानंतर थोडंसं म्हातारं व्यक्तिमत्व दिसतं. मला तरुण DIG समोर दिसतोय. वयाच्या 38व्या वर्षी मी DIG होतोय, वयाच्या 22व्या वर्षी IPS झालेलो होतो. त्या अनुषंगानं माझ्या लहान बहीण भाऊंना जे पावसाळे उन्हाळे मी सहन केले पाहिले ते त्यांच्याशी समरस होऊन शेअर करावेत या उद्देशानं मी बऱ्याच कॉलेजवरती, शाळांमध्ये गेलेलो आहे. पण बऱ्याचदा काय होतं, पोलीस अधिकारी भाषण द्यायला लागला की गोंधळी होतो. मी पुण्याला SP झालो आणि पहिल्या आठवड्यातच एक घटना घडली. ते वडगाव मावळच्या जवळ एका गावामध्ये ती खोपडीची दारू असते ती पिऊन 8 आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले. महिलाही होते 4 त्यामध्ये. दुर्दैवी घटना होती. खोपडीची दारू म्हणजे माहित असेल तुम्हाला, हातभट्टीच्या दारूमध्ये फ्रेंच पॉलिश मिक्स केलं तर ती डेडली दारू बनत असते. आणि तो शेतकरी होता, त्याला रोज जर चांगली दारू द्यायची म्हटली तर 80 रुपये लागायची. 8 रुपयात दारू त्याची तयार झालेली होती. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्याला बेल मिळाला. मग मी म्हटलं माझ्या अधिकाऱ्यांना जरा ग्रामीण भागामध्ये जाऊन दारुड्यांना जमा करून जरा दारूबंदीच्या संदर्भात त्यांची जाणीव जागृती करा. मग माझा एक इन्स्पेक्टर गेला, त्याने एक छान प्रयोग केला होता. 2 ग्लास घेतले सर. एका ग्लासमध्ये ती खोपडीची दारू, दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी, दोन्हीमध्ये एक किडा सोडला. समोर सगळे गावातले दारुडे जमा केलेले होते. 5 मिनिटांनंतर तो दारूतला किडा विषारी असल्यामुळे मरून गेला. पाण्यातला किडा मात्र गोल गोल तरंगत होता. तो दाखवायला लागला प्रयोग, बघा यातनं काहीतरी शिका, दारूतला किडा मरून गेलाय, पाण्यातला किडा कसा गोल गोल तरंगतोय. तर कोपऱ्यात एक दारुडा उभा राहिला आणि म्हणाला, साहेब तुमचं बरोबर आहे, दारू पिल्यामुळे पोटातले किडे मरून जातात. माझी परिस्थिती अशी व्हावी असं मला वाटत नाहीये. पण अभियंता मंच, त्याचे मिशन आणि विजन स्टेटमेंट्स मी वाचत होतो. ज्या पद्धतीचे विषय त्यांनी हातात घेतलेले आहे, प्रताप, अमित आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपचं मनपूर्वक अभिनंदन. भविष्य काळाला गवसणी घालण्याचं तुम्ही अभियंत्यांचं जे इंजिनियर्स आर मोल्डर्स अँड बिल्डर्स ऑफ द नेशन, या देशाची दिशा ठरवण्याचं काम हे अभियंते करत असतात. देशाची जी आजवरची प्रगती आहे त्यात अभियंत्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळं समाजातल्या काही प्रश्नावरती त्यांनी अशा पद्धतीचं विचार मंथन विद्यार्थ्यांच्या समोर करणं, आयोजित करणं हे कौतुकास्पद आहे. मी 26/11च्या वेळेला झोन 1चा DCP होतो. सगळ्या घटना माझ्या एरियातच झाल्या. त्याच्या अगोदर 1 वर्ष, त्या घटनेनंतर 1 वर्ष माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची स्थित्यंतरे त्या दरम्यान झाली. मी खूप काही गोष्टी शिकलो. इथंही मी एक सिंहगडाच्या पायथ्यावरती रेव पार्टीवरती रेड केलेली होती. त्यात मुलींना जेलमध्ये घातलं म्हणून बरेचसे आरोप प्रत्यारोप झालेले होते. इथून मुंबईला गेलो त्यावेळेला माझ्याकडे अँटी नार्कोटिक सेलचा ऍडिशनल चार्ज होता आणि जुहूला 72 डिग्रीज नावाचा एका मोठ्या फिल्मच्या प्रोड्युसरचा बार होता. तिथं रेड केल्यानंतर तिथं पुण्यामध्ये थोडीशी ऑर्थोडॉक्स संस्कृती आहे, परंतु पण मुंबईमध्ये खूप वादळ की नाईट लाईफवर अशा पद्धतीची रेड करणारा हा अधिकारी कोण वगैरे वगैरे.
त्यावेळेला काही त्या मुलांची इंटरॅक्शन केल्यानंतर मला प्रसंग आठवले आणि रोज घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, देश संक्रमण अवस्थेतून या जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद आणि दहशतवाद या संक्रमणातून का चाललेला आहे. आपण दीप प्रज्वलन केलं. अतिशय सुसंस्कृत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय. रात्र सुरू दे, अंधार सुरू दे, नव्या स्वप्नांचा, नव्या किरणांचा नंदादीप जळू दे. तो आशेचा नंदादीप इथं प्रज्वलित केला. त्याच्या पाठीमागे काही उद्दिष्ट आहेत. या सगळ्या घटनांचा विचार विमर्श करताना मला माझ्या अभ्यासाचे दिवस आठवतात. युपीएससीचा ज्यावेळेला तुमच्यातले काही मुलं युपीएससीची तयारी करतात असं मला सांगण्यात आलं. गांधी, नेहरू आणि टागोर या 3 विचारवंतांचे विचार आहेत. गांधी, बापू, आम्हाला कोणाला म्हणजे मुन्नाबाई लगेरोला शिकवावं लागतं. म्हणजे तो काहीतरी संवाद आहे ना की त्या टीव्ही रेडिओवरती कार्यक्रम असतो, 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. मग तो मुन्नाबाई त्या हिरोईनला इम्प्रेस करण्यासाठी ती प्रश्न जाणून घेणार असतो. मग तो त्या सर्किटला विचारतो, हो बापूजी कौन है. तो सर्किट उत्तर देतो, 500 की नोट पे वो बापूजी बोले. वो क्या पुलिस में था, आर्मी में था. है बोले, उसका बॉडी वॉडी ज्यादा कुछ दिखता नहीं, कपड़े भी ज्यादा नहीं पहनता था, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल. त्या बापूजींच्या बद्दल एक कविता माझ्या वाचनात आलेली होती, अखेरची कमाई नावाची. मध्यरात्री शहरातले 5 पुतळे एकत्र येतात आणि टिपं ढाळायला लागतात, रडायला लागतात. पहिला असतो ज्योतिबा फुलेंचा. तो म्हणतो, आयुष्यभर मी एवढं करून झालो आहे फक्त माळ्यांचा. दुसरा असतो छत्रपती शिवरायांचा. तो म्हणतो, मी एवढं सगळं करून झालोय फक्त मराठ्यांचा. लोकमान्य टिळक असतात, म्हणतात मी एवढं करून मी झालोय ब्राह्मणांचा. ब्राह्मणांचा पण नाही, चित्पावन ब्राह्मणांचा. चौथा असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तो म्हणतो मी झालो आहे फक्त बौद्धांचा, दलितांचा. आणि 5वा गांधीजींचा असतो. अजून मोठ्यानं रडायला लागतो, अजून कोपऱ्यात जातो. मग 4 पुतळे विचारतात, बाबा तू एवढ्या मोठ्यानं का रडतोय. त्याला तो पुतळा त्यांना उद्देशून म्हणतो, अरे तुम्ही नशीबवान आहात रे, तुमच्या मागं तुमची एक एक जात तरी आहे. माझ्या पाठीमागं आहेत सरकारी कचेरीतील, कोर्टातील भिंती. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी ते खूप वेगळ्या पद्धतीनं चर्चा या आठवड्यात आपण वाचली असेल वर्तमानपत्रात, कशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप त्यांच्याबद्दल होत असतात. त्यांनी या संक्रमण अवस्थेचं खूप चांगल्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. ते म्हणतात, देर इज इनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल और सॅटिस्फाईड ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देअर कॅन बी नेव्हर एनिथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. जगामध्ये एवढं संचित आहे की जगातल्या प्रत्येकाची गरज पूर्ण होऊ शकते, पण हे जगातलं सगळं संचित एकत्र केलं तरी एका माणसाची हाव लालसा पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याची कारणं 7 सामाजिक पातकं, 7 सोशल सीन्स ऑफ आवर एज, जी आज आपल्याला रोज वर्तमानपत्रामध्ये आणि टीव्हीमध्ये वाचायला मिळत आहेत. ती 7 सामाजिक पातकं आमच्या एजची, आमच्या काळाची कोणती? पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, ज्याच्यात नैतिकता नाही अशा पद्धतीचा व्यापार. वेल्थ विदाउट वर्क, कष्ट नाही, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती. एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात कॅरेक्टर नाही अशा पद्धतीचं शिक्षण. रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, ज्याच्यात त्याग नाही अशा पद्धतीचा धर्म. आणि सगळ्यात महत्वाचं प्लेजर विदाउट कॉन्शन्स, ज्याच्यात सदसद विवेक बुद्धी नाही आहे, त्यातनं मिळणारा चेकाळणारा आनंद. रोज आम्हाला सिग्नल्स मिळत असतात, ते जाणून घ्यायची खूप गरज आहे. मी कुठली तरी गोष्ट वाचलेली होती. नदीला महापूर येतो आणि नदीचं पाणी गावामध्ये शिरतं. ते गावात प्रशासनाचे लोक जातात, तहसीलदार जातो, सगळ्या गावातल्या लोकांना तिथून विस्थापित करतो, स्थलांतरित करतो. एक घर असतं की त्यातला माणूस त्यातनं बाहेर निघायला नकार देतो. तो जीप गाडी घेऊन गेलेला असतो तहसीलदार. तो म्हणतो, अरे निघ, आता पाणी धरणातनं सोडलेलं आहे, पाऊस मोठा आहे,
तुमच्या घरात पाणी शिरेल. तो म्हणे माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मी त्याची सकाळ दुपार संध्याकाळ आरती पूजा भक्ती सगळी करत असतो, सत्यनारायण दरवेळेला घालतो, मला काही होणार नाही, तुझा. तो बिचारा निघून जातो. पाणी त्याच्या घरामध्ये शिरतं, पहिल्या मजल्यापर्यंत येतं. तो गॅलरीमध्ये वाट पाहत असतो की आता पाऊस कमी होईल, मग पाऊस कमी होईल. तेवढ्या त्याला एक होडी येताना दिसते. होडीमध्ये काही लष्कराचे जवान त्याला खुणावत असतात की आमच्याबरोबर तुला न्यायला आम्ही आलोय. तो माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, तू निघून जा. ते विचार निघून जातात. पाणी छपरापर्यंत येतं. छपरावर तर काय सोनं नाणं पैसा अडका घेऊन बसलेला असतो, आकाशात नजर लावून पाऊस कमी होईल म्हणून पाहत. तेवढ्यात त्याला एक हेलिकॉप्टर घिरट्या मारताना दिसतं. त्यातनं एक शिडी सोडलेली असते आणि तो पायलट सांगत असतो की बसून ये. तो म्हणतो नाही, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मला काय होणार नाही. पाणी वाढतं, त्याच्या छपरावरनं जातं. तो पाण्यात बुडतो, मरतो, थेट परमेश्वरासमोर जातो आणि परमेश्वराला शिव्या घालायला लागतो. अरे परमेश्वरा, तू किती कृतज्ञ आहेस, मी आयुष्यभर तुझी पूजा अर्चा केली, कुठं होतास तू, का आला नाहीस मला वाचवायला. परमेश्वर शांतपणे उत्तर देतो, अरे ती जीप गाडी, ती होडी, ते हेलिकॉप्टर घेऊन मीच आलेलो होतो, तू मला ओळखलं नाही असा तुझा प्रॉब्लेम आहे. आपल्याही आयुष्यामध्ये असे काही सिग्नल्स मिळत असतात की जे ओळखणं गरजेचं आहे. आणि या 7 सामाजिक पातकाच्या अनुषंगानं मी काही तुमच्याशी संवाद साधणार आहे. मला आठवतंय सायन्स विदाउट ह्युमॅनिटीच्या अनुषंगानं बोलतो. मी नगरलाच SP असताना लोणीला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर आले होते. विजन कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्याचं एक उदाहरण आहे, क्लासिक उदाहरण. कशासाठी आले होते, त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी. आणि वाढदिवसा दिवशी ते मुलांसाठी, कुठल्या मुलांसाठी, जे हँडिकॅप मुलं आहेत त्यांच्यासाठी जयपूर फूट प्रेझेंट घेऊन आले होते. कशा पद्धतीचा जयपूर फूट होता, पृथ्वी क्षेपणास्त्र बनवताना त्याचं जे आवरण बनवण्यात आलं त्या आवरणाच्या मटेरियलचा किंवा मेटलचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे मटेरियल पृथ्वी क्षेपणास्त्र जे पाकिस्तानवरती मारा करण्यासाठी खास इंडियानं बनवलेलं होतं, 300 किलोमीटर त्याची रेंज असणार, हे आवरण जे आहे ते इतकं हलकं आहे आणि टणक आहे. हेच मटेरियल जर जयपूर फूट मध्ये वापरलं तर जे हँडिकॅप मुलं आहेत त्यांना किती सोयीचं ते पडेल. तो विचार करून त्यांनी खास त्या मटेरियलचे जयपूर फूट बनवून त्यांच्या वाढदिवसा दिवशी जी हँडिकॅप मुलं आहेत, फिजिकली चॅलेंज्ड मुलं आहेत, त्यांना देण्यासाठी ते त्या ठिकाणी लोणीला आणि त्या वाढदिवसा दिवशी त्यांनी गिफ्ट दिली. हा मानवतावाद आहे सायन्स मधला. मला आठवतं त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मला ते 3 टेररिस्ट समोर दिसले. त्यावेळेला हॅवर सॅक्स होत्या. त्याच्या अगोदर साधारण 9:30 वाजले असतील. मी ओबेरॉयमध्ये ASL आमची संपली. ASL म्हणजे ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग. आपले पंतप्रधान 28 नोव्हेंबरला ओबेरॉयमध्ये एक टाइम्स नाऊ चॅनेलचा कार्यक्रम होता, त्यासाठी येणार होते. म्हणून मी SPGचे अधिकारी, आमचे सगळे प्रोटेक्शन आणि सिक्युरिटीचे अधिकारी अशी ASL करत होतो. ती 9:30ला संपली डॉट. आणि मी त्यावेळेला जेवायला विनंती पण केली की सर आपण इथंच जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि तर SPGच्या आयजी म्हटली की मी अगोदर कमिटमेंट दिलेली, म्हणून आम्ही तिथनं डक्स म्हणजे त्यांना रेडीमेड आम्ही हॉलमध्ये सापडलो असतो. त्याच्यावेळी ते जेवण कॅन्सल झाल्यामुळं मी घरी निघालो. घरी पत्नीला काय मी जेवण पण बनवायला सांगितलं नव्हतं. जाताना मी काहीतरी पार्सल बरोबर घ्यायचं म्हणून डाळ भात शेजारच्या हॉटेलमधून आणायला लावला. मी मेट्रोच्या शेजारी इन्स्पेक्टर क्वार्टर्स पण मला मिळाल्या नव्हत्या, त्या इन्स्पेक्टरच्या क्वार्टर्समध्ये मी राहत होतो. आणि घरी पोहोचलो, जेवायला बसलो, युनिफॉर्म उतरलाच नव्हता. इनफॅक्ट माझा त्या दिवशी नाईट राऊंड पण होता योगायोगानं, पण नाईट राऊंड 12 वाजता सुरू होतो. या सगळ्या एरियाचा मी DCP म्हणजे आपण जो सिनेमात एरिया पाहतो, नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह, हे मलाबार हिल, कुलाबा, कफ परेड, हा सगळा हायफाय एरिया आपण जो सो कॉल्ड पाहतो त्या एरियाची माझ्याकडे जबाबदारी होती. आणि घरी पोहोचलो, 2 घास खाल्ले असतील, 9:40 डॉट मला आमचे ॲडिशनल CP डॉक्टर वेंकटेशम सरांचा फोन आला. विश्वास, लिओपोल्ड के पास फायरिंग चल रही है, रश टू दॅट प्लेस. मला मानवतावाद आणि विज्ञान याच्याशी संदर्भात आपल्याशी संवाद साधायचा, ते अनुषंगानं मी बोलत आहे. मी म्हटलं काय झालंय सर एक्झॅक्टली. एक कॉन्स्टेबल भी जखमी हुआ है ऐसे पता चल रहा है. सडनली वाटलं काहीतरी गँगवॉर असेल, काहीतरी असेल. पण लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये 3 महिन्यापूर्वी आलेलं एक लिओपोर्ट असं लिहून आलं होतं. लिओपोर्ट नावाचं काहीतरी एक टार्गेट आहे टेररिस्टच्या समोर, आणि ते हायकोर्ट किंवा DGP ऑफिस असू शकतं. पण त्यावेळेला आम्ही विचार केलेला होता की लिओपोर्ट हे लिओपोल्ड हॉटेल असेल,
कारण या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक बियर प्यायला येतात. ते टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. म्हणून तिथल्या मॅनेजमेंट बरोबर खूप सविस्तर चर्चा केलेली होती आणि सगळ्यात महत्वाचं परमेश्वरानं सिग्नल दिला होता की नाही मला माहित नाहीये. आणि त्या संदर्भात प्रधान कमिटी ज्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली त्यांनी आमच्या टीमबद्दल कौतुकाचे उद्गार काढलेले आहेत. 26 नोव्हेंबरला हल्ला झाला. 24 नोव्हेंबरला 2 दिवस अगोदर मी त्या हॉटेलच्या बाहेर जाऊन कंट्रोलला कॉल दिला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता तुम्ही कुलाबा कॉजवेमध्ये गेला प्रचंड गर्दी असते नागरिकांची. इथं बॉम्बस्फोट झाला तर मोठ्या प्रमाणावर हॉकर्स आणि हॉकर्सच्याकडे खरेदी करणारे प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारे गर्दीतले नागरिक मरतील. त्यामुळे इथले हॉकर्स सगळे साफ करण्याची आवश्यकता आहे. टेररिस्ट थ्रेटवरचं प्लेस आहे. आणि त्या आणि दुसऱ्या दिवशी 24 आणि 25ला 193 हॉकर्स महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही तिथं साफ केलेले होते. त्यामुळे टेररिस्टने जे रॅन्डम बाहेर फायरिंग केलं त्यात एकही नागरिक मृत्युमुखी पडला नाही. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल वाचलं असेल तुम्ही वर्तमानपत्रामध्ये लिओपोल्डमध्ये 9 लोक मृत्युमुखी पडले. ते सगळे आपले भारतीय होते. इनफॅक्ट त्या रात्री त्या हॉटेलमध्ये 35 ते 40 फॉरेनर्स होते आणि आपले इंडियन कस्टमर्स तिथे कमी असतात. 15 ते 20 कस्टमर्स हे इंडियन्स होते. वेरॅज मृत्युमुखी मात्र आपलेच सगळे लोक पडले की परकीय नागरिक तिथं मृत्युमुखी पडला नाही. कारण असं की ज्यावेळेला हे दोघं टेररिस्ट आतमध्ये घुसले एक ग्रेनेड ब्लास्ट केला त्यावेळेला सगळ्या परकीय नागरिकांना माहित होतं की ड्रिल त्यांनी काय करायचे. तो ब्लास्ट झाल्या सगळे फ्लॅट झोपले आणि आमचे भारतीय वर तोंड करून बघत बसले. त्यामुळे दुसरा जो टेररिस्टनी AK-47चा बस्ट केला त्याच्यात सगळे आपले लोक मृत्युमुखी पडले. आपल्यावरच आपण हसतो याचं हे उदाहरण आहे. इस्रायल सारख्या देशामध्ये 2 मिनिटांमध्ये त्या देशाचं शांतता काळातल्या देशामधनं युद्ध सदृश्य देशात रूपांतर होत असतं. प्रत्येक नागरिकाला माहित आहे की त्याची जबाबदारी काय आहे त्याचं कर्तव्य काय आहे. ही ड्रिल त्यांना माहित असते. त्यामुळे लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या लक्षात ते आलं. माझ्याकडं सगळेजण म्हणतात अरे तू रिव्हॉल्वर घेऊन कसा घुसला. माझ्याकडे रिव्हॉल्वर नव्हती. माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होतं. ग्लॉक पिस्टल हे मॉडर्न वेपन आहे आणि माझी झोन 1ला नेमणूक झाल्यानंतर मी ग्लॉक पिस्टल स्वतःसाठी इश्यू ते फक्त अँटी टेररिस्ट स्क्वॉडच्याच अधिकाऱ्यांना दिलं जातं. ते मी माझ्यासाठी इश्यू करून घेतलेलं होतं विशेष परवानगी घेऊन. रिव्हॉल्वरमध्ये 6 गोळ्या असतात. त्याच्यामध्ये 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स माझ्याकडे होते. मी 18 गोळ्यांचं मॅगझिन एक भरलेलं होतं. दुसरं मॅगझिन भरायला सुरुवात केली. ड्रायव्हर आणि RTPC माझे अमित खेतले तरुण मुलगा त्याला 3 वाजताच्या गोळीबारामध्ये 3 गोळ्या लागल्या. आत्ताच्या DG इन्सिग्निया त्याला मिळाला नुकताच. त्याला म्हटलं तुझ्याकडे कुठलं किती राऊंड्स आहेत. सर 30 राऊंड आहेत. माझ्याकडे 40 राऊंड आणि त्याच्याकडे 30 राऊंड म्हणजे 70 राऊंड्स आमच्याकडे सफिशियंट राऊंड होते असं त्यावेळेला वाटतं. तुलनेनं कमी होते कारण प्रत्येक टेररिस्टकडं एक AK-47 आणि डबल मॅगझिन म्हणजे भरलेली मॅगझिन 30 गोळ्याची अशी 550 गोळ्या असे होळे प्रत्येक एका टेररिस्टकडं 550 ते 600 गोळ्या सुट्ट्या 70 गोळ्या आणि 550 भरलेल्या गोळ्या म्हणजे मॅगझिन लोड केलेले असे भरून ठेवलेले होते. म्हणजे ते भरायचे राऊंड पण वेळ तेवढा नव्हता आणि ते चिकटपट्ट्यांनी बांधलेले होते. म्हणजे एक संपलं की उलट्या बाजून दुसरं घालायचं. म्हणजे ते वेगळे म्हणजे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल का ते उलट्या बाजून लगेच त्यात लोड करता येईल अशा पद्धतीचं. प्रत्येकाकडं 20 ते 25 ग्रेनेड्स म्हणजे एक ग्रेनेडचा ब्लास्ट झाला तर त्याच्या 25 मीटरच्या परिघामधला माणूस मेलाच पाहिजे. आणि प्रत्येकाकडे 8 kgचा एक RDXचा बॉम्ब. RDXचा बॉम्ब 8 kgचा म्हणजे डोममध्ये जे ब्लास्ट झाल्यानंतर ताजमध्ये 3 वाजता तशा पद्धतीचा ब्लास्ट. सुदैवानं तो CST मधला बॉम्ब 5 तारखेला डिफ्यूज करण्यात आला. तोपर्यंत लोकेटच झाला नव्हता. असे प्रत्येकाच्या प्लास्टिकच्या बॅगेमध्ये आमच्या सब इन्स्पेक्टरनी उचलून बॉम्ब नेले. हो ओबेरॉयच्या दारावरचा साळुंखे नावाच्या माझ्या इन्स्पेक्टर तो उचलून नेला हातामध्ये. सुदैवानं तिथं काय ती घटना घडली नाही. तो डिफ्यूज करण्यात आला. टायमर सेट झाला नव्हता व्यवस्थितपणे. प्रत्येकाकडे ॲडिशनल पिस्टल आणि पिस्टलचे 60 राऊंड अशी प्रचंड मोठी सामुग्री घेणारे हे 18 ते 25 वयोगटातले हे टेररिस्ट हे ट्रेंड होते. वेल ट्रेंड होते. त्या तुलनेत आमच्याकडे अम्युनिशन वेपन्स त्यांच्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट्स नव्हते. माझ्याकडेही नव्हते. तो वेगळा विषय आहे. त्याच्या संदर्भात मी बोलत नाहीये. पण ज्यावेळेला हा कॉल आला त्यावेळेला मी खाली उतरलो. माझ्या RTPCला मी माझी त्याची पिस्टल लोड करायला सांगितली. माझी पिस्टल मी लोड करून घेतली आणि वी वेर रशिंग. आम्ही मेट्रो थिएटर क्रॉस करताना मला माझे DGP त्यावेळेचे देन DGP AN रॉय साहेबांचा फोन आला की विश्वास ताज में ग्रेनेड ब्लास्ट हो रहे हैं और AK-47 के राउंड्स की आवाज आ रही. स्पेसिफिक माहिती त्यांनी दिलेली होती. ताजमध्ये हे काहीतरी झालंय हे लक्षात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे काही किरकोळ घटना नाही आहे. हे काय गँगवॉर नाही आहे. हे काय इंटरनल रायव्हलरीतनं झालेला गोळीबार नाही आहे. हा दहशतवादी हल्ला आहे आणि खूप मोठा हल्ला आहे. आणि माझी घड्याळ
झटकन 1.5 महिन्यापूर्वी गेलं 1.5 महिन्यापूर्वी ताजवरती असं काहीतरी होईल असंही लिहून आलं होतं. म्हणजे काही या गोष्टी तुम्हाला माहीत असतील किंवा तुम्ही कदाचित मीडियामध्ये ऐकल्या पण असतील. 26 तारखेला असं लिहून आलं की ताज हे वन ऑफ द टेररिस्ट टार्गेट राहील म्हणून मी 27 तारखेला त्यांच्या सिनियर मॅनेजमेंटला बोलवलं की मला 29ला व्हिजिट तुमच्याकडे करायचं. त्याच्या अगोदर पण व्हिजिट केली पण ती बाहेरची पेरिफेरी आम्ही बघून घेतली. 29 तारखेला मी ते ताज हॉटेल कोपरान कोपरा, त्याची पायरी कुठं आहे, त्याचे दरवाजे कुठं आहे, त्याचे फायर स्प्रिंकलर सिस्टम कसे आहे, त्याचे एक्झिट गेट्स कुठले आहेत, त्यांचे फायर ब्रिगेडच्या अनुषंगाने असणाऱ्या गोष्टी कशा पद्धतीचे, सीसीटीव्ही कंट्रोल रूम कशा पद्धतीचे, एक्झिट गेट्समध्ये कुठल्या ठिकाणी बॅरियर्स आहेत, कुठल्या ठिकाणी बॅरियर्स नाहीत, आणि जर इमर्जन्सी झाली तर काय कशा पद्धतीनं हे 9 तास मी त्याचं परीक्षण केलेलं होतं. त्यामुळे आम्ही जे 6.5 तास तिथं बॅटल केलं, मी आणि माझे 6 अधिकारी आणि कर्मचारी होतो. HITच करतात, हाऊस इंटरव्हेन्शन टीम, 6 किंवा 7 लोकांच्याच, मेजर उन्नीकृष्ण असतील त्यांच्यावर 6-7च लोक, एवढी छोटी टीमच असावी लागते. तर काही 100 लोक रश करून चालत नाहीये टेररिस्ट अटॅकला त्यांना लीड करायला, कारण क्रॉस फायर मध्ये माणसं मरण्याची खूप जास्त शक्यता असते. तर हे लक्षात आल्यानंतर ती मला ड्रिल आठवली की त्या ठिकाणी मग दुसऱ्या दिवशी मी तिथल्या टॉप मॅनेजमेंटवर बैठक घेऊन त्यांना डूज अँड डोंट्स 28 सूचना काय काय केलं पाहिजे. म्हणजे साधं उदाहरण, नॉर्थकोट गेट, जे नॉर्थकोट गेटनं टेररिस्ट घुसले त्या गेटवरती इंजिनिअरिंग येतात. मला काही इंजिनियर नाहीये मी सांगितलं त्यांना की अशा पद्धतीचं रील लावा आणि ऑटो डोअर्स पाहिजेत की बटन दाबल्यानंतर कुठे आपल्याला सिग्नल मिळाले की डोअर्स खाली आले पाहिजेत, जसे शेअर मार्केटमध्ये आम्ही करून घेतलेले होते. तिथं ते जर ग्रिल हेरिटेज डिपार्टमेंटनं काय ते परवानगी दिली नाही, हा वेगळा विषय झाला. तिथं ग्रिल जर साधं लावलं असतं, ते टेररिस्ट बघा तुम्ही, ते AK-47 घेऊन आले, ते काचा फोडल्या, दे वॉल्टेड इनसाइड, सहज आतमध्ये आले. तिथं जे ग्रिल लावलं होतं, कुलूप लावलं होतं तिथं, इट वॉज लॉक्ड, दे वॉल्टेड इनसाइड. तर तिथं ग्रिल लावलं असतं तर प्रश्न वेगळा झाला असता. मी तिथं 6 कॉन्स्टेबल ठेवलेले होते, पण आम्ही दंगल करण्यात प्रसिद्ध आहे. 13 तारखेला मी ते कॉन्स्टेबल्स जे बाहेर सिक्युरिटी साईड लावलेले ते दंगल धुळ्याला सुरू झाली म्हणून तिथून ते स्थलांतरित करण्यात आले. हे वेगळे विषय आहेत. पण ताजला अटॅक झालाय हे लक्षात आल्यानंतर मला ही सगळी चित्र आठवली आणि मग मी माझ्या मदतीसाठी रिइन्फोर्समेंट मागून आय रश टुवर्ड्स ताज. ताजच्या मुख्य दरवाजावर गेलो नाही, ताजच्या रिअर एंट्रन्सला. ताज तुम्हाला माहित असेल बांधताना उलटं बांधलेलं आहे. म्हणजे ताज ही 1905 साली बांधलेली एक सुंदर वास्तू आहे, पण ते समुद्राच्या दिशेनं त्याचं तोंड असायला पाहिजे होतं. पण त्यावेळेला आर्किटेक्टनं ते म्हणजे इंग्लंडमधून इथंपर्यंत पोहोचे तोपर्यंत 3 महिन्याचा अवधी लागायचा आणि आर्किटेक्टनं तो मॅप पाठवला, तो उलट्या दिशेनं बांधलेला आहे. म्हणजे दिशा त्याची समुद्राच्या दिशेनं तोंड पाहिजे होतं, ते उलट्या दिशेनं तोंड आहे. आणि जुनी वास्तू जी आहे 1905 ला बांधलेली, ते ओल्ड हेरिटेज विंग. आणि तुम्ही जी नवीन इमारत पाहता 18 मजल्यांची, ती नवीन ताजची इमारत 1960 ला बांधली. जे काही आज जगभरामध्ये चाललंय त्यातनं आपण ही सबक घेण्याची आवश्यकता आहे. आजचे इश्यूज, मी एक पोलीस अधिकारी असल्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही, मला वैयक्तिक मर्यादा आहेत. पण त्यामध्ये आपण बाबा शिवाजी जन्माला यावं शेजाऱ्याच्याच घरात असं का वाटतं आपल्याला? आपण स्वतः काही स्टँड का घेत नाहीये? आपण स्वतः पुढे का येत नाहीये? आपल्याला जे वाटतं ते बोलून का दाखवत नाहीये? या फ्लॅट कल्चरमध्ये आपल्याला शेजारच्या माणसाचं नाव पण का माहित नाहीये? समाज हा डाळिंबासारखा बांधलेला असावा लागतो, तो बटाट्याच्या ढिगासारखा नसतो. आणि बांधण्याचं काम आईच्या गर्भात सुरू होत असतं, नंतर शाळेमध्ये, विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये, आणि नंतर मग अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमामधनं त्या नागरिकाची चांगली बांधणी होत असते. ती मानवी बांधणी महत्वाची आहे. प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मला आठवतंय अलीकडं सुरुवातीला थोडस शुभ संध्याकाळनं सुरुवात झाली ना, त्यामुळे एक उदाहरण मी मुद्दामून सांगतो. मी पुण्याला SP होतो, त्यावेळेलाच माझा वाढदिवस होता. सकाळी बायको ओवाळायची काहीतरी तयारी करत होती, संध्याकाळी जेवायला कुठेतरी जायचं असा प्लॅन काहीतरी करायला तिची विनंती होती. तेवढ्यात मला फोन आला माझ्या लोणावळ्याच्या इन्स्पेक्टरचा की सर, पोलीस स्टेशनच्या समोर मंडई आहे आणि मंडईमध्ये 7 डेड बॉडी पडलेले आहेत, 7 मर्डर झालेले आहेत. माझ्या अंगाचा थरकाप झाला. एका वेळेला 7 मर्डर्स मंडईमध्ये, पोलीस स्टेशन पासून 50 मीटरच्या अंतरावर. मी इमिडिएटली गाडीत बसलो, जायला रश करायला. परत फोन आला, सर अजून 2 डेड बॉडीज रेल्वे स्टेशनवर पडलेले आहेत. 7-2 9 मर्डर एका दिवशी. मी पोहोचायच्या अगोदर तिकडनं उभी व्हॅन मुंबईवरनं यायला सुरुवात पण झालेली होती. पॅनिक सिच्युएशन, मोर्चाही निघाला कारण आम्ही त्याच्या अगोदर
सुदैवाने एका नागरिकांना मला माहिती दिली आणि 4 तासामध्ये आम्ही 2 आरोपी पकडले. 2 होते उत्तर भारतीय ते आणि मेलेले सगळे आपले महाराष्ट्रीयन माणसं. टेन्शन निर्माण झालं, लॉ अँड ऑर्डर सांभाळायचं, काय डिटेक्शन करायचं. का मारलं होतं या दोघांनी? संध्याकाळी मूड आला. मूड आल्यानंतर काय ज्या गोष्टी आपण करतो नेहमी त्या केल्या आणि रेल्वे स्टेशनवर गेले. रेल्वे स्टेशनवर एका अंकलला विचारलं, अंकल टाइम क्या हुआ? मग त्याने सांगितलं नाही. मग आमचं सळसळणारं रक्त ना, प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, सळसळणारं रक्त. आम्हाला राग आला ना, मग आम्हाला राग आल्यानंतर आम्ही त्या अंकलचं डोकं धरलं, तिथं चेचलं, एक दगड त्याच्या डोक्यात टाकला. एक विटनेस बघत होता म्हणून त्यालाही तिथं मारून ठार मारून टाकलं. चांगले तब्येतीने चांगली 2 जण. अंगावर रक्ताच्या चिळकांड्या ओढल्या. ते रेस्ट हाऊसला गेले जिथं काम करत होते, कपडे बदलले, शुभ्र पांढरे कपडे घालून परत आले. रेल्वेच्या इंजिनवर बसले आणि जी काही भूक होती ती मिळत नाही तिथं, त्या मिळते म्हणून लोणावळ्याला मिळते का म्हणून तिकडे गेले. मग तिथल्या भाजी मंडईमध्ये एक विराट मटन शॉपच्या समोर गेले. तिथं एक म्हातारा बसलेला होता काम दिवसभर करून तंबाखू खात. त्याला विचारलं, तो म्हणला इकडे काय मिळत नाही, ते 11 वाजता सगळं बंद होतं. मग ते म्हणे तंबाखू दे. मग त्यानं काय तंबाखू दिली नाही, माझ्या नाही म्हणे तंबाखू. मग राग आला आमच्या तरुणांना. तिथलं दांडकं काढलं आणि त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात ठण करून मारलं. मग अजून मजा काय होईल, दोघंही 2 दांडके काढून तिथं झोपलेले 15-16 लोक होते. ठाप 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 ठाप. 7 डेड, 4 हॉस्पिटलाइज्ड. दिवसभर बिचारे श्रम करून काय किती, आणि ते कपडे पैसे किती टोटल गेले होते त्यात 70, 80, 50, 60 रुपये दिवसभराची कमाई त्या बिचाऱ्या लोकांच्या असेल ती काढून घेतलेली होती. पॅन्टचे बटन उघडे होते म्हणून ते आम्ही मुद्दाम चेक केलं नंतर. टोटल स्टोलन प्रॉपर्टी वॉज 500-600, नॉट मोर दॅन दॅट. मग संध्याकाळी विचारलं का बाबा केलंय? नाही साहेब, जो हुआ जाने दो, क्या जो पनिशमेंट देना है दे दो. म्हणजे काही पश्चाताप नाहीये, कुठलाही त्रास नाहीये. आणि त्यावेळेला मला लॉ अँड ऑर्डर सुरू झाला. मग सगळेजण हाकलून काढा, मग बाहेर आले, तिकडे दादागिरी करतात, अशा पद्धतीचं वातावरण सुरू झालं. नेक्स्ट वीक मध्ये दुसरी घटना घडली माझ्याकडे. तिथं क्रिकेटचं स्टेडियम बनते, त्या गावाचं नाव मी विसरलो. त्या ठिकाणी एक डेड बॉडी मुलीची पडलेली होती. सकाळी फोन आला. डिस्क्रिप्शन काय आहे मी विचारलं तर सलवार उलटी घातलेली होती. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की दिस मस्ट बी रेप विथ मर्डर. म्हणून मी मायसेल्फ रश्ड. मी तिथे गेलो. ते डिस्क्रिप्शन वरून मी शहरामध्ये, कारण शहराच्या ऍडजॉइनिंग एरिया होता, मी ग्रामीणचा एसपी होतो, म्हणून मिसिंग कुठले आहेत तर मिसिंग चतुर्शिंगीला एक सापडली, अशी मुलगी रात्रीपासून गायब आहे. डिस्क्रिप्शन काय करते, कसं करते, आणि चौकशी केली आणि 2 गुन्हेगार तिथे डिटेक्ट केले. आता ही मुलगी ज्योती कुमारी, विप्रोमध्ये काम करणारी, शहाजापूरची राहणारी, मूळची, उत्तर भारतात नाही, इथं बहिणीकडे यायची, दिवसभर काम शाळा कॉलेज करायची, फर्ग्युसनला कॉलेजला होते बीएससी ला, आणि संध्याकाळी कॉल सेंटरवर काम करायची. मग तिला रोज घेऊन जाणारा टॅक्सी कॅब मध्ये आपली 2 महाराष्ट्रीयन मुलं, एक तर शिक्षकाचा मुलगा होता. मग ते दोघांनी संध्याकाळी ठरवल्याप्रमाणे प्लॅन केला. प्लॅन काय केला? अच्छा माल है खाने का, आज कुछ भी हो. प्लॅन केला. त्यानं चकचकीत दाढी केली, टाय लावला, पाठीमागे तिच्या शेजारी, तिला शंका येऊ नये कारण हा कॉल सेंटर मधला एम्प्लॉई वाटला पाहिजे म्हणून पाठीमागे बसला. हा गाडी घेत 10ची संध्याकाळची वेळ होती, घेऊन चालले. ती बिचारी आई वडिलांशी फोनवरती बोलत होती. तिच्या लक्षात आलं नाही गाडी कुठं चालली आहे. ज्यावेळी लक्षात आलं त्याला खूप वेळ झालेला होता. तिला जंगलामध्ये घेऊन गेले, तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केला. तरीही बिचारी विनवण्या करत होती की भैया जो हुआ जाने दो, मुझे कॉल सेंटर छोड़ दो. कारण तिला भीती वाटत होती की आता हे माझ्या जीवाचं बरं वाईट तर करणार नाहीत का. त्यांनाही तेच माहित होतं की आपण जर हिला सोडलं जिवंत तर ही पोलिसात जाईल किंवा कॉल सेंटर मध्ये सांगेल. म्हणून तिची जी खाली अंथरलेली ओढणी होती वाईट उद्देशानं, तीच घेतली, तिला ओढणीनं स्ट्रँग्युलेट केलं. तरी मरत नाही म्हटल्यानंतर तिच्या हाताच्या 2 नसा कापल्या. तरी मरत नाही म्हटलं डोक्यात दगड घातला. तिच्या भरभरणाऱ्या हातामधलं तिची अंगठी, थरथरणाऱ्या गळ्यामधून तिचं चेन, मोबाईल सगळे घेऊन हे गायब झाले. हे भयंकर होतं. म्हणजे हे पाशवी होतं, हे अनाकलनीय होतं. तर इथं कुठं संबंध आहे हो? म्हणजे तिथले विक्टिम्स होते ते महाराष्ट्रीयन होते, आरोपी उत्तर भारतीय होते. इथली विक्टीम उत्तर भारतीय, आरोपी महाराष्ट्रीयन. खूप छान गोष्ट मी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या तोंडून ऐकलेली होती. ज्यावेळेला ते फौजला
महिंद्रा इंटरनॅशनल कॉलेज आहे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांचं मुलांसाठीच व्याख्यान होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी ती गोष्ट सांगितलेली होती. एक चित्रकार पेंटर असतो, त्याला एक परमेश्वराचं चित्र बनवायचं असतं. मग तो त्याच्या मित्राला विचारतो, मला एक परमेश्वराचं छान चित्र बनवायचं, मी काय करू रे? मग तो त्याला आयडिया देतो की एखादा 4-5 वर्षाचा गोड मुलगा निवड, त्याला समोर बसव आणि त्याचं चित्र बनव, ते थेट कृष्णासारखं होईल, छानसं चित्र तयार होईल तुझं. आणि तो तसंच करतो, एक गोड मुलगा निवडतो, त्याचं चित्र बनवतो, ते अगदी कृष्णासारखं बनतं, त्याचं चित्र खूप हिट होतं, त्याला खूप पैसा मिळतो, खूप प्रसिद्ध होतो तो. 25 वर्षांना त्याची पुन्हा इच्छा होती की मला एक राक्षसाचं चित्र बनवायचं आहे, शैतानाचं चित्र बनवायचं आहे. मग परत त्याच मित्राला तो विचारतो, मी काय करू? तो म्हणे जेलमध्ये जा, ज्याला अनेक खून, बलात्कार, दंगली घडवून आणलेले आहेत, दहशतवादी एखादा असा सापडव मिळव आणि त्याचं चित्र बनव, ते राक्षस सारखं होईल. मग तो जातो, जेलच्या परवानगीने असा एक आरोपी निवडतो, केस विस्फारलेले, डोळे विस्फारलेले, केस वाढलेले, नख वाढलेले, असा भयंकर असा आरोपी शोधतो, डोळे लाल बुलंद. त्याला बसवतो समोर आणि चित्र बनवायला लागतो. तो त्याला विचारतो, तू कशात चित्र बनवतोय? म्हणजे तुला बघून मी राक्षसाचं चित्र बनवतोय. हे ऐकल्यानंतर तो कैदी ढसाढसा रडायला लागतो. तो चित्रकार, तू का रडतोयस? तो म्हणतो, 25 वर्षापूर्वी ज्या मुलाचं तुम्ही चित्र बनवलेलं होतं परमेश्वराचं, तो मीच आहे. या 25 वर्षामध्ये माझ्यातला परमेश्वर छोटा 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 मरत 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 गेला आणि माझ्यातला राक्षस वाढत 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 गेला. माझ्यावर ज्या पद्धतीचे संस्कार झाले, ज्या पद्धतीची संगत लागली, ज्या पद्धतीच्या विचारात मी वाढलो, त्यातनं माझं परमेश्वरातनं, देवातनं राक्षसामध्ये रूपांतर झालं. आणि ही लढाई आपल्यातल्या प्रत्येकामध्ये सुरू असते. आपल्या आतमध्ये ईश्वर पण आहे, राक्षस पण आहे. रोज ते दोन सुरू आहे, रोज डेली चेक. आणि कोण जिंकतं त्यात? ज्याला आपण खाद्य घालतो तोच जिंकतो. खूप छान शेर आहे तरुणाईबद्दल, म्हणून म्हणतो, हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. तो तारे, ते सिकंदर, ते समंदर तुम्ही आहात. छोट्या छोट्या मोहापोळी आपलं आयुष्य माती होताना मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. जे रेव्ह पार्टी झालेली होती त्याला बरेचसे म्हणजे माझ्यावर म्हणजे मोठं, सगळ्यात मोठं वर्तमानपत्र आहे, त्याच्यात एडिटोरियल छापून आलं होतं. यानं उत्तर भारतात जाऊन जे साधू महंत रोज चिलीम फुकतायत त्यांच्यावर कारवाई करावी ना, मुलांच्या पाठीमागे का लागला आहे? माझी मानसिकता मुलांना आरोपी बनवण्याची बिलकुल नव्हती. माझं टार्गेट होतं ड्रग पेडलर्स, जे ड्रग्ज विक्री करत होते. इथं काय आणि मुंबई मधल्या जुहूच्या रेव्ह पार्टीमध्ये काय, तिथं तर 292 मुलांना पकडलेलं होतं, इथं 286 होते. आणि आपल्याला माहित नसेल त्याचे ब्लड आणि युरिन रिपोर्ट, सगळ्यांचे मुलांचे रक्त आणि लघवीचे नमुने मी घेतलेले होते. त्यातल्या 6 लोकांना आता कन्व्हिक्शन झालं, गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी कबूल केला आरोप. तर पुण्यातल्या 86% या सेमुगाराच्या 86% मुला मुलींच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये ड्रग्ज मिळून आले आणि मुंबईच्या 92% मुला मुलींच्या रक्तामध्ये लघवीमध्ये ड्रग्ज मिळून आले. आणि ते ड्रग्ज कुठल्या पद्धतीचे होते? त्यात सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ही होते, फ्लनिट्रेप्झेम, मेथॅम्फेटामाइन, इक्स्टसी. सिनेमामध्ये तुम्ही पाहिला असेल, संडे नावाचा एक सिनेमा आला होता, त्यात संडे मिसिंग असतो, अजय देवगण आणि कुठला तरी होता तो सिनेमा, चांगला इंटरेस्टिंग होता. किंवा फॅशन नावाच्या सिनेमामध्ये ते तुम्ही पाहिला असेल. फ्लनिट्रेप्झेम जे नायट्राइट बेस्ड ड्रग आहे, ज्याला डेट रेप ही म्हणतात, की मुलीला डेटवर घेऊन जायचं आणि तिच्यावर रेप करायचा. म्हणजे त्याचा एक ड्रॉप तुमच्या थम्सअप मध्ये किंवा कोक मध्ये मिक्स केला, तुमची मेमरी ब्लर होते. आणि मेमरी ब्लर झाल्यानंतर तुमच्यावर काय झालेलं आहे रात्रभर ते काही कळत नाही, सकाळपर्यंत आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. ते वेगळी कारण आहेत. रेच्या अनुषंगाने त्या वेगळ्या मिडनाईट, ट्विलाइट, अर्ली मॉर्निंग, 3 म्युझिकच्या फेऱ्यामध्ये काय काय चालतं हे मी तुम्हाला, तुम्ही नेटवर वगैरे पाहिलं असेल, पाहिलं नसेल तर पाहू नका. तर विचित्र गाणं, या 200-250 आपल्याकडे ज्या पार्ट्या होतात त्या छोट्या स्वरूपातल्या आहेत. आता तुम्ही ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ईस्टर्न युरोप मधल्या पार्टीच्या संदर्भानं बरेचसे क्लिप्स असतात. 25-25 हजार लोक एका पार्टीला येतात. त्या दम मारू दम, आता त्याच्यावरतीच सिनेमा आहे सध्या, तुम्ही ते पाहिलं असेल. त्या गाण्याचे बोल पण वेगळेच आहेत. सगळं एका कुठल्या तरी फिलॉसॉफरनं म्हटलेलं आहे ते सर, की
तुमच्या देशाचा भविष्यकाळ मी सांगू शकेल. तुम्ही मला फक्त हे सांगा की तुमच्या देशातल्या तरुणांच्या मुखावरती कोणती गाणी आहेत. आज आम्हाला दम मारो दम, शीला, मुन्नी याच्यात आम्ही काय पडतो का. ते गणपती बाप्पा समोर सुद्धा तीच गाणी असतात. गोविंदामध्ये तर तेच असतात आणि वेगळे वेगळे त्या विषयाच्या बद्दल जाणं आवश्यक नाही. पण ते रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स, रेवचा फुल फॉर्म आहे, तो एक्सपिरियन्स काय असतो. कारण ते जर ती ड्रग्ज घेऊन ते म्युझिक ऐकलं तर ते कानामध्ये पिअर्स होतं, म्हणजे घुसतं, आपल्याला जाणवतं एक घुसतं. किंवा ते ऑक्टेव्स असतात, 8 आकार जो सिनेमामध्ये पाहिला असेल तुम्ही, ते विशेषतः ते नायजेरियन्स काढताना दिसतात, त्याला तुम्ही टच करू शकता. तुम्ही हवेत चालण्याचा भास येतो. शारीरिक समागमात जो मिळणारा आनंद आहे तो तासन तास मिळण्याचा तो काही ड्रग्ज मधनं आनंद मिळतो. पण हा क्षणिक आहे, हा तात्पुरता आहे. आणि एकदा तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला की मग कुठलंही कृष्णकृत्य, कुठलंही पाप, कुठलाही गुन्हा तुमच्या हातून सहज घडू शकतो. सत असत, चांगलं वाईट सगळा डिफरन्स करायचं बंद होऊन जातं. आणि का महत्वाचं आहे, कारण याच्या पाठीमागे अर्थकारण आहे. नार्को टेररिझम हा खूप मोठा देशाला असणारा धोका आहे. नार्को टेररिझम म्हणजे टेररिस्ट फ्लरिश्ड विथ द हेल्प ऑफ ड्रग्स. तुमच्या माहितीसाठी तुम्ही वाचलं पण असेल, गोल्डन क्रिसेंट म्हणजे बांगलादेश, इराण आणि पाकिस्तान, आणि गोल्डन ट्रायंगल लाओस, म्यानमार आणि थायलंड, हा साऊथ एशियातला जो ट्रेड होतो तो भारताच्या मधनं होतो.